एअरपोर्टला टार्गेट जे आहे ते आता पाकिस्तानकडून केले जात आहे। काल नागरी वस्त्यांना टार्गेट करण्यात आलेलं होतं, धार्मिक स्थळांना टार्गेट करण्यात आलेलं होतं, एअरबेसना टार्गेट करण्यात आलेलं होतं आणि आता एअरपोर्टला टार्गेट करण्याचा प्रयत्न। जम्मूच्या एअरपोर्ट जवळ ड्रोन हल्ला जो आहे पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न, मात्र तो हल्ला परतवून लावलेला आहे भारतानं। पाकिस्तानच्या एअर स्पेसमध्ये प्रवासी विमानांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। काल जी रणनीती पाकिस्तानची होती तीच आज पुन्हा एकदा पाहायला मिळते। नागरी विमानांच्या आडून पाकचा ड्रोन हल्ला जो आहे तो सध्या सुरू आहे। पाकिस्तानच्या एअर स्पेसमध्ये प्रवासी विमानांची गर्दी पाहायला मिळते। तर पाकिस्तानच्या एअर स्पेसमध्ये सध्या नागरी विमानांची गर्दी, पाकिस्तान आपल्या नागरिकांचा जीव यामध्ये धोक्यात घालतोय। राजस्थानमध्ये आतापर्यंत पाकिस्तानचे 30 ड्रोन भारतानं पाडलेले आहेत। आज पाकिस्तानकडनं 4 राज्य हे लक्ष्य करण्यात आलेली आहेत। त्यामध्ये राजस्थान, गुजरात, जम्मू आणि पंजाब या राज्यांना आज पाकिस्ताननं लक्ष्य केलं। मात्र पाकिस्तानचा एकही ड्रोन हा भारताच्या हद्दीमध्ये येऊ शकलेला नाही। भारतानं हे सगळे ड्रोन नष्ट केलेले आहेत। पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यात आतापर्यंत भारताचं कोणतंही नुकसान झालेलं नाही। फिरोजपूर आणि पठाणकोटमध्ये पाकचं क्षेपणास्त्र भारतानं पाडलेलं आहे। भारतानं देखील चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलेलं आहे। कालही पाकिस्तानचे 400 ड्रोन पाडण्यात आले होते। गुरदासपूरच्या करतारपूर कॉरिडॉर जवळ देखील अशाच प्रकारे स्फोटाचा आवाज ऐकू आलाय। काल 300 ते 400 ड्रोन जे आहेत ते पाकिस्तानकडून डागण्यात आलेले होते, मात्र ते सर्वच्या सर्व ड्रोन आणि मिसाईल भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमना हाणून पाडलेले होते। काही ड्रोन हे रेकी करण्यासाठी होते, काही ड्रोन हे हल्ला करण्याच्या प्रयत्नातून डागण्यात आलेले होते, अशी माहिती आज सरकारकडून देण्यात आली आहे। गुरदासपूरच्या डेरा बाबा नानक जवळ स्फोट झाल्याची घटना घडलेली आहे। त्या ठिकाणी स्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत। गुरदासपूरच्या डेरा बाबा नानक जवळ स्फोटाचे आवाज आता ऐकू येत आहेत। तर गुरदासपूरच्या डेरा बाबा नानक जवळ हा स्फोट झालेला आहे। स्फोटाचे आवाज या ठिकाणी आलेले आहेत। राजस्थानमध्ये आतापर्यंत पाकनं 30 ड्रोनद्वारे हल्ला केला, मात्र हे 30ही ड्रोन भारतानं पाडलेले आहेत। आतापर्यंत पाकिस्तानचा एकही ड्रोन भारताच्या हद्दीमध्ये येऊ शकलेला नाही। भारताची एअर डिफेन्स सिस्टीम ही ऍक्टिव्हेट झालेली आहे। या पाकच्या ड्रोन हल्ल्यामध्ये आतापर्यंत भारताचं कोणतंही नुकसान झालेलं नाही। पाकिस्तानकडनं आज 4 राज्य लक्ष्य करण्यात आली आहेत। फिरोजपूर आणि पठाणकोटमध्ये पाकिस्तानचं क्षेपणास्त्र भारतानं पाडलेलं आहे। राजस्थान, गुजरात, जम्मू आणि पंजाब या आता राज्यांना पाकिस्तानकडून टार्गेट केलं जाते आणि त्याच्यामध्ये आता गुजरातच्या बनासकांठामध्ये ड्रोन दिसलेले आहेत। ते ड्रोन जे आहेत ते निष्क्रिय करण्यात आलेले आहेत। अमृतसरच्या वायुदल कॅन्टोन्मेंट जवळ गोळीबाराचा जोरदार आवाज जो आहे तो ऐकू आलेला आहे। आता गोळीबाराच्या माध्यमातून हल्ला केला जातोय। वायुदल कॅन्टोन्मेंट जवळ गोळीबाराचे जोरदार आवाज ऐकू येत आहेत। तर अमृतसरमध्ये वायुदल कंटोन्मेंट जवळ गोळीबाराचे जोरदार आवाज सध्या ऐकू येत आहेत। अमृतसर आणि पठाणकोट या सगळ्या भागामध्ये सध्या पाकिस्तानकडनं ड्रोनना हल्ला केला जात होता आणि हे ड्रोन सगळे नष्ट करण्यात आलेले आहेत। अमृतसर आणि पठाणकोट हा संपूर्ण जो भाग आहे त्या ठिकाणी भारताची एअर डिफेन्स सिस्टीम ऍक्टिव्ह झालेली आहे आणि तिथे पाकिस्तानचे ड्रोन भारताच्या हद्दीमध्ये सुद्धा येऊ शकत नाहीत। आतापर्यंत पाकिस्तानने डागलेले जे ड्रोन होते ते सगळे नष्ट करण्यात आलेले आहेत। पाकिस्तानकडनं अनेक भागात ड्रोनना हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र भारतीय लष्कराकडनं हा प्रयत्न हाणून पाडण्यात आलेला आहे। गुरदासपूरच्या डेरा बाबा नानक जवळ